शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ माळशिरस तालुक्यातील वेळापूर निमगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून जात असून या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केलेला असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील शेतकरी महामार्गाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत। या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांची भेट घेतली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचा शब्द दिल्याचं सांगत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला आपला पाठिंबा दिला। या महामार्गामुळे वेळापूरचा विकास होईल असंही ते म्हणाले। वेळापूर शेतकऱ्यांच्या वतीनं जे बाधित होणार आहे त्याच्या वतीनं साहेबांना भेटायला आलो होतो। जे आमचे विषय आहेत की वेळापूर हे तीर्थक्षेत्र आराखड्यात घ्यावे, परत MIDC एक माळशिरस तालुक्याला व्हावी, जो सर्व्हिस रोड आहे हा 5 मीटरचाच राहावा, जेणेकरून भविष्यात वाढलेल्या वाहतुकीला त्या सर्व्हिस रोडला काही अडचण येणार नाही हे बघावं। परत रस्त्याच्या बाजूला जे मोठे मॉल्स वगैरे होणार आहेत ते जे बाधित झालेले शेतकरी आहेत ज्यांची पूर्ण शेतजमीन गेलेली आहे त्यांना ते कमी दरात मिळावेत असे सगळे आम्ही त्यांना विनंती केली। साहेबांनी ते सगळे पॉईंट्स लिहून घेतले आणि साहेब म्हटले माझ्या हातात जेवढं आहे ते मी करतो आणि जे माझ्या हातात नाही ते पुढे शासनाकडे पाठवून त्यांच्याकडून हे कामं करून घेऊ। साहेबांनी जसं निनादरावांनी आता सांगितलं, निनाद पाटलांनी, की साहेबांनी सांगितलं की कुणीही काही काळजी करायचं कारण नाही, आम्ही शेवटपर्यंत शेतकऱ्यांबरोबरच आहोत आणि कोणाचंही नुकसान होऊन देणार नाही। जवळपास साहेबांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जे शेतकरी उपस्थित आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास 40 मिनिटाचा वेळ दिला आणि 40 मिनिटाच्या वेळामध्ये आदरणीय कलेक्टर साहेब कार्तिकेयन साहेब यांनी सांगितले की शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीत अडचणीत आणणार नाही, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्याच्या हिताचं काम माझ्याकडून आणि सरकारकडून केलं जाईल। शेतकऱ्यांना ज्या भूलथापांना कुठल्याही बळी पडू नये, या गावामध्ये कमी मोबदला, दुसऱ्या गावामध्ये जास्त मोबदला असं कुठंही होणार नाही। शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल आणि चांगला मोबदला मिळाल्यामुळे त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळे त्या ठिकाणच्या जमिनीच्या किमतीही वाढणार आहेत, त्याचबरोबर त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे। या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटून आमच्या ज्या काही अडीअडचणी होत्या आणि त्या अडीअडचणी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत, ज्याप्रमाणे सर्व्हिस रोडचा विषय असेल, त्याचप्रमाणे अंडरपासचा विषय असेल, त्याचबरोबर पोट खराब क्षेत्राचा विषय असेल, त्याचबरोबर इतर जे काय मुद्दे होते ते आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितले। 40 मिनिटामध्ये कलेक्टर साहेबांनी आम्हाला भेटून सांगितलं की आम्ही स्वतः त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यात येऊन त्या ठिकाणच्या फक्त आणि फक्त बाधित शेतकऱ्यांना भेटून त्यांचा ज्या शंका आहेत त्या अडचणी दूर करणार आहोत आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाची 15/2ची नोटीस येत्या आठवड्याभरात निघेल, त्यानंतर शेतकऱ्यांचं सगळं समाधान होईल असं आदरणीय